सिस्टम ही पूरी तरह से, वो जो चैन है वो ही फेल हो गया है और उसको कोई कहां से इतना जल्दी पूरा कर पाएगा। जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। आता बातमी आहे नाशिकमधून। युद्धामुळे निर्माण झालेली गॅसची टंचाई आणि चुलीसाठी सुरू असलेल्या लाकडाचा वापर यावर नाशिकच्या स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीनं नवा इको फ्रेंडली पर्याय आणलाय। या कंपनीनं अत्याधुनिक चूल तयार केली आहे। घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या चुलीची मागणी वाढतीये। ॲग्रोवेस्ट म्हणजे शेतातील कचऱ्यापासून या चुलीचे इंधन तयार करण्यात येते। ही चूल पर्यावरणपूरक आहे आणि यामुळे धूर होत नाही। गॅस सिलेंडरच्या तुलनेत निम्मा खर्च येत असल्यानं आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे। या चुलीबाबत कंपनीचे संचालक सौमित्र कुलकर्णी आणि ग्राहकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। आपण आता अशाच एका कंपनीमध्ये आहोत। सौमित्र कुलकर्णी या कंपनीचे संचालक आपल्या सोबत आहेत। ह्या अशा स्वरूपाच्या आता पर्यावरणपूरक चूल नाशिकमधल्या बहुतांश हॉटेलमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। नेमकं ही मागणी कशी वाढते, या चुलींचं वैशिष्ट्य काय आहे ते जाणून घेत। सर, काय वैशिष्ट्य आहे आणि मार्च महिन्याच्या आधी आपला मिळणारा रिस्पॉन्स कसा होता, आता कसा रिस्पॉन्स आहे? ही मायक्रो गॅसिफिकेशन टेक्नॉलॉजी बेस्ड क्लीन कंबशन डिव्हाइस आहे आणि हे संपूर्णपणे रिन्युएबल एनर्जी बेस्ड ॲग्रोवेस्ट पासून बनलेल्या पॅलेट्स पासून वापर होता याचा। ही जी आहे ती आपण घरगुती वापरासाठी बनवलेली आहे। तुम्ही बघताय ही चालू आहे, त्याच्यामध्ये स्मोक नाहीये, काही नाहीये। ही आपण घरगुती वापरासाठी बनवलेली आहे आणि ही आपण डोमेस्टिक वापरासाठी म्हणजे कमर्शियल साठी बनवलेली आहे। याच्यामध्ये साधारण 50 ते 250 माणसांचा स्वयंपाक 40 मिनिटांमध्ये पूर्ण होतो आणि ह्याच्यामध्ये 60 मिनिटांमध्ये संपूर्ण स्वयंपाक होतो, म्हणजे अगदी 5 ते 30 माणसांचा स्वयंपाक याच्यामध्ये होतो। हे नेमकं हे काय आहे? एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो मी, याला म्हणतात बायोमास पॅलेट्स। हे बायोमास पॅलेट्स ॲग्रोवेस्ट पासून बनतात, म्हणजे तुराटी, पराठी, कॉटन स्टॉक, त्याच्यानंतर ऊसाचं चिपाट, अशा विविध प्रकारच्या मका बिका, अशा जे काय ॲग्रोवेस्ट आहे, जे जनावरं खात नाहीत आणि जे शेतात पडून राहतं, जळून जातं, वाया जातं, त्या सगळ्या वेस्टपासून हे तयार होतं। आणि जेव्हा आपण याला प्रोसेस करतो तेव्हा आपण याला प्रॉपर एअर फ्युएल रेशो कॅलिब्रेट करून क्लीन कंबशन अचीव करू शकतो। एलपीजीची गव्हर्नमेंटची जी आता ह्याची जी किंमत आहे कमर्शियलची, ती साधारण 100 रुपयाच्या आसपास पोचलेली किलो मागे, आणि हे 17 रुपये किलो, 18 रुपये किलोला पॅलेट्स मिळतात। तर 51 रुपये 100 रुपयाचं काम काढतात म्हटल्यानंतर हे एलपीजीच्या आजच्या किमतीच्या 50% मध्ये हे काम होतं आणि लोकांना चुलीवरच्या चवीचा आनंद पण मिळतो। शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते श्री संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि शेगाव येथील सुप्रसिद्ध अशी कचोरी। देशातील कुठलाही भाविक शेगावला गेल्यानंतर संत गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर शेगाव येथील खमंग आणि कुरकुरीत अशा कचोरीचा आस्वाद घेतल्याशिवाय जातच नाही। मात्र आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे याचा फटका आता शेगाव कचोरीलाही बसलाय। व्यावसायिक गॅस सिलेंडर टंचाईमुळे शेगाव येथील कचोरीचे भावही वाढलेत। गेल्या आठवड्यात शेगावच्या कचोरी ही 10 रुपयाला मिळत होती, तीच कचोरी आता 2 रुपयांनी वाढून 12 रुपयाला झाली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यानं ही भाववाढ झाल्याचं बोललं जात आहे। याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य कचोरी खवय्यांना बसल्याचं समोर येत आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मी आता शेगाव शहरात आहे आणि आपण जर का बघितलं तर शेगाव शहरातील प्रसिद्ध अशी कचोरी जी आहे, गेल्या आठवड्यात या कचोरीचा जो भाव होता तो एका नगाला 10 रुपये होता। मात्र गॅस टंचाईमुळे, गॅस मिळत नसल्यामुळे आता गॅस जी काय शेगाव कचोरी आहे ती एक नग ही 12 रुपयाला मिळायला लागली आहे। खरं तर कचोरी चालकांनी 2 रुपये प्रति नग हा भाव वाढवलेला आहे आणि गॅस टंचाईचा हा परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे। शेगाव येथील कचोरी ही जगप्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी जवळपास 30 ते 40 स्टॉल हे कचोरीचे आहेत। मात्र गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या प्रॉब्लेममुळे या ठिकाणी आता कचोरीचे भाव सुद्धा वाढलेले आहेत आणि एक कचोरी ही 10 रुपयाला जी मिळत होती ती आता 12 रुपयाला मिळत आहे। आणि याचा फटका कुठंतरी कचोरी जे उत्पादक आहे, कचोरी संचालक आहेत, कचोरी सेंटर चालक संचालक आहे, यांना बसत आहे। सिलेंडर मिळत नसल्यामुळे ही भाववाढ झाल्याचं हे संचालक सांगत आहेत। कॅमेरामॅन अशोक जसवानीसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव, बुलढाणा। आता मी कचोरीचे भाव 12 रुपये प्रति नग केले आहे। 24 रुपये प्लेट कचोरी झाली आहे आता, आणि कस्टमरला कचोरीचा काही प्रभाव पडणार नाही हे आमची गॅरंटी आहे। काय कारण आहे भाव वाढण्याचे कारण आहे सिलेंडर आणि प्रतिदिन भरताना हर एक प्रत्येकाचे रेट।
आता यांनी गॅस वगैरे भेटून दिला ना, त्यांनी कसं 12 रुपयाला कचोरी विक्री चालू केली आणि हे खूप म्हणजे आम माणसाला खूप भारी चाललेलं आहे. आणि सिलेंडर वगैरे भेटून नाही राहिलं. आता त्यांच्यामुळं यांनी भाव वाढवले आणि त्या युद्धामुळं कसं यांच्यावर म्हणजे बाकी लोकांवर खूप असर पडला आणि त्याच्यामुळं हे बाकी असाधारण माणसाला हे भोगा लागून राहिलं. इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सीसमोर मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्यानं भंडाऱ्यात अनेक ठिकाणी चुली पेटू लागल्यात. मात्र या चुली पेटवण्यासाठी आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही सुरू झाली आहे. डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन जाणाऱ्या महिलांचं चित्र आता भंडाऱ्यात पुन्हा एकदा दिसू लागलंय. गॅसच्या टंचाईमुळे पर्यावरणाचं मात्र प्रचंड नुकसान होऊ लागलंय. चूल पेटवण्यासाठी जंगलातील झाडांची सर्रास कत्तल होतीये. एकीकडे गॅस नाही आणि दुसरीकडे महागाईमुळे लाकूडही परवडत नाही, अशा कात्रीत भंडाऱ्याचा नागरिक अडकलाय. आखाती देशातील युद्धामुळे भंडाऱ्यातील पर्यावरणाचा ऱ्हास होतोय की काय, अशी चिंता देखील आता उपस्थित होऊ लागली आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे चायनीज देखील आता चुलीवर बनवण्यात येत आहे. सांगलीत हॉटेल चालक चुलीवर चायनीज बनवत आहेत. गॅस सिलेंडरच्या तुलनेत चुलीवर चायनीज तयार व्हायला काहीसा वेळ लागतोय. मात्र गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं चायनीज चालकांनी आता बॅरलच्या मदतीनं चूल तयार करून त्यावर चायनीज बनवून द्यायला सुरुवात केली आहे. हॉटेल व्यावसायिक, मंगल कार्यालय बरोबरच चायनीज सेंटर मालकांना देखील गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका सहन करावा लागतोय. गेले 19 वर्ष अखंड परंपरा असलेले हे आमचे राजेश चायनीज सेंटर. हे बघा, हे आम्ही चुलीवर बॅरलमध्ये आम्ही शेगडी तयार केलेली आहे. बॅरलपासून चुलीवरची शेगडी तयार केलेली आहे आणि ग्राहकाची मागणी असल्यामुळं हे आम्हाला ग्राहकांना दुखवून पण चालत नाही. गेले 8 दिवस झालं आम्ही कंटिन्यू हॉटेल चालू ठेवलेलं आहे. युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी जळगावात प्रवासी वाहनात भरण्यासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचे काही पंप बंद पडले. सोबतच दरातही मोठी वाढ झाली आहे. 60 रुपयांना मिळणारा गॅस आता 95 रुपयांना मिळतोय आणि त्यामुळे रिक्षा चालकांना या वाढीव गॅसच्या दरात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणं परवडत नाहीये. आणि त्यामुळे आता रिक्षा चालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली आहे आणि याचा परिणाम आता सर्वसामान्यांनाही भोगावा लागणार आहे. त्यांच्याही खिशाला कात्री लागणार आहे. गॅसचे जास्त भाव वाढले ना आमचे, म्हणून आम्हाला ते भाडं वाढवल्याशिवाय पर्याय नाही. आणि जेव्हा 20 रुपये सीट होतं तेव्हा 60 रुपये लिटर गॅस होता. आता 60 पासून 70, 75, आता 95 रुपये लिटर झालेला आहे. तर आम्ही करणार काय, कुठे काढणार, म्हणून आम्ही 10 रुपये वाढवले. भाडे वाढले काय सांगणार? रिक्षाचे भाडे वाढमुळे आम्हाला गॅसचे 100 आणि 65 रुपये लिटर भेटणारा गॅस जो आता आम्हाला 105 रुपये लिटर भेटतोय, तर मग आम्ही भाडं नाही वाढवणार तर काय करू? रिक्षाचे काय सांगा? गॅसचे भाव वाढल्यामुळे आमचे रिक्षाचे भाडे वाढलेले आहेत आणि जो 59 रुपये लिटर गॅस मिळत होतो आज आम्हाला 100 रुपये लिटर नाही मिळतोय, त्यामुळे आम्ही भाडे वाढ केलेली आहे. आता दुबईमधून मोठी बातमी येते. दुबईतल्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानांच्या सेवा रद्द करण्यात आल्यात. दुबई हवाई वाहतूक प्राधिकरणानं हा मोठा निर्णय घेतलाय. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. अपडेटसाठी आपापल्या विमान कंपन्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही पर्यटकांना करण्यात आल्या आहेत. तर इराणकडून वारंवार दुबईवर हल्ले सुरूच आहेत आणि या सगळ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दुबई विमानतळावरील विमान सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. विधानसभेत आज धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा होणार आहे. शुक्रवारी हे विधेयक मांडल्यानंतर यावर आज विस्तृतपणे चर्चा होईल. या विधेयकावरून विरोधक सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्याची शक्यता आहे. मुस्लिम धर्मासाठीच हे विधेयक आणल्याची टीका अबू आझमींनी केली होती. हे विधेयक सभागृहात पास करण्याऐवजी संयुक्त समितीकडे पाठवण्यात यावं अशी विरोधक मागणी करणार आहेत आणि त्यामुळे चर्चेदरम्यान विरोधकांचे आरोप आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षाची भूमिका पाहणं महत्त्वाचं असेल. तर हे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 नेमकं आहे तरी काय, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. जबरदस्ती किंवा आमिष दाखवून केलं जाणारं धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आणण्यात येतोय. बेकायदा धर्मांतराच्या गुन्ह्यासाठी 3 ते 7 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा असेल. या विधेयकानुसार अल्पवयीन एससी एसटींचे बेकायदा धर्मांतर केल्यास 4 ते 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.
एकाच वेळी 2 किंवा अधिक व्यक्तींचं धर्मांतर केल्यास 10 वर्षांची कोठडी होऊ शकते. धर्मांतर करण्यासाठी 60 दिवस आधी पूर्वकल्पना देणं बंधनकारक असेल. धर्मांतर करणारी व्यक्ती, धर्मगुरू, संस्था यांनाही 60 दिवस आधीच नोटीसीचं बंधन असेल. धर्मांतरित व्यक्तीचे पालक, भाऊ किंवा बहीण किंवा रक्त नात्याची व्यक्तींना धर्मांतर विरुद्ध तक्रारीस मुभा असेल. केवळ धर्मांतराच्या उद्देशानं केलेला विवाह शून्यवत ठरेल. धर्मांतरानंतर जन्मलेल्या बालकास आई वडिलांच्या मालमत्तेत वारसा हक्क मिळेल. तर बेकायदा धर्मांतरात जन्मलेल्या बाळाला आईचा धर्म लागू राहील. चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची आज निवडणूक पार पडतेय. महानगरपालिकेतील हिराई सभागृहात आज दुपारी 1 वाजता ही निवडणूक पार पडेल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मनस्वी गिरे यांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केलाय, तर काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वतीनं ज्येष्ठ नगरसेवक वसंता देशमुख यांनीही अर्ज दाखल केलाय. 16 सदस्य असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजप आणि मित्र पक्षांकडे 8 तर काँग्रेस आणि मित्र पक्षांकडे 8 सदस्य संख्या आहे आणि त्यामुळे आजची निवडणूक ईश्वर चिठ्ठीनं होण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये आणखी एक पेच असा आहे की काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या जनविकास सेनेनं महापौर, उपमहापौर निवडणुकीत उपमहापौर पदासाठी उभे असलेल्या वसंता देशमुख यांना विरोध केलेला होता. त्याच वसंत देशमुख यांना आता जनविकास सेना मतदान करणार का, हा प्रश्न आहे. जनविकास सेनेनं अद्याप या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं राहुरी विधानसभा मतदारसंघाची तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवारच लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एबीपी माझाला दिली आहे. तर राहुरीच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या घोषणेआधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बारामतीसाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत बैठकीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार न देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभेची निवडणूक लढली होती. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवारच बारामती विधानसभेचे पोटनिवडणुकीच्या उमेदवार असतील असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं आहे. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघासाठीची पोटनिवडणूकही जाहीर झाली असून भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचं नाव चर्चेत आहे. दरम्यान या जागेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असेल, मात्र निवडणूक झालीच तर ती पूर्ण ताकदीनं लढण्याची देखील आमची तयारी आहे असं म्हटलं आहे. यावर अक्षय कर्डिले यांनी देखील प्रतिक्रिया देताना आमच्या पक्षाचं नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. जर निवडणूक झाली आणि पक्षानं संधी दिली तर शिवाजीराव कर्डिले यांच्या कामाच्या जीवावर जनता माझा स्वीकार करेल आणि मलाच निवडून देईल असा विश्वासही व्यक्त केला आहे. फडणवीस साहेबांनी संपूर्ण भारतीय जनता पार्टी जो काही निर्णय घेईल त्याच्याशी मी ठाम राहील, तुम्हाला मान्य आहे. त्यांनी जर उद्या निर्णय घेतला की आपल्याला निवडणुकीमध्ये उतरायचे, लढायचे आणि निवडणूक जिंकून आणायचे, तर त्या पद्धतीने आम्ही सर्वजण मिळून काम करू. आणि त्यांनी उद्या जर निर्णय घेतला बिनविरोधचा, तो शेवट त्यांचा निर्णय, त्याच्याशी माझा काही बिनविरोध या गोष्टीची माझा काही संबंध नाही. तो पूर्णपणे माझ्यासाठी जे काही निर्णय घेतील ते योग्यच राहील. 95 पासूनच ते जनतेचे. तर अक्षय कर्डिले यांचे मेहुणे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र तसं झालं नाही तरी आम्ही पूर्ण ताकदीनं निवडणूक लढू आणि जिंकून येऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आले होते. विशेषतः राहुरीमध्येच ते आलेले होते आणि त्यांना आपल्यासारख्या पत्रकार महोदयांनी विचारलं की काय निवडणुकीचं आहे, बारामती असं किंवा राहुरी दोन्ही विचारलं, तर त्यांनी सांगितलं की आम्ही प्रयत्नशील आहोत की दोन्ही विधानसभा या बिनविरोध झाल्या पाहिजेत. जर नाही झाल्या तर आम्ही तयार आहोत असं त्यांनी सुचवाच केलेला आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सगळेजण तयार आहोत आणि ते जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी काम करणार आहोत. राजीव तनपुरे जे आहेत विरोधक, त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये म्हटले की आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की निवडणूक लढवावी, मग कुठेतरी ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत नाही. कशी तयारी असणार आहे पुढची? नाही, जसं फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही सगळे तयारीत आहोत, तसं ते वस्तुस्थिती आहे की आम्हाला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की निवडणूक आपल्याला ताकदीने करायची आणि त्या प्रकारे आम्ही सगळे मंडळी मिळून त्यांच्या आशीर्वादानं आम्ही निवडणूक ताकदीने करू. बारामती आणि राहुरी विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे, मात्र आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना आवाहन आणि इशारा दोन्ही दिलाय. बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार आहोत. आता अहिल्यानगरमधून एक महत्त्वाची बातमी येते. अहिल्यानगरमधल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे गंभीर जखमी झालेत. आदिनाथ महाराज शास्त्रींनी स्वतःवरच वार केल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी नेमके वार का करून घेतले हे अजून स्पष्ट नाहीये. पाथर्डी आणि बीड जिल्ह्यात महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. या घटनेनंतर भक्त परिवाराकडून हळहळ व्यक्त होतीये. आता एक धक्कादायक बातमी आहे. कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आलेत. अहिल्यानगरच्या पारनेरच्या ढवळपुरीमधली ही धक्कादायक घटना आहे. दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष अण्णा गुंचाळला या प्रकरणी अटक झाली आहे. 17 वर्ष मुलीवर 5 वर्षांपासून धाक दाखवून तो अत्याचार करत होता. पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. गरम लोखंडी पकडीनं चटकेही देण्यात आलेत. अत्याचाराबद्दल बोलल्यास भाऊ आई-वडिलांना ठार मारू अशी धमकीही देण्यात येत होती. पीडितेचा भाऊही अण्णा गुंजाळच्या संस्थेत सचिव आहे. 10 मार्च रोजी बेदम मारहाणीमुळे पीडितेला चालणंही कठीण झालेलं होतं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय. नागपुरातील एसपीएल कंपनीतील स्फोटातील मृतांचा आकडा आणखी वाढलाय. जखमी महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि त्यामुळे स्फोटातील मृतांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे. नागपूरच्या खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या ज्योती धुर्वे या तरुणीनं रविवारी अखेरचा श्वास घेतला आहे. भंडाऱ्यामध्ये वाघानं चक्क डांबरी रस्त्यावर नाईट वॉक केलाय. लाखनी तालुक्यातल्या जांभळी ते निलागोंदी मार्गावर रात्री वाघाच्या दर्शनामुळे वाहनधारकांची चांगलीच भम्मेरी उडाली आहे. हा वाघ रस्त्याच्या कडेनं न जाता चक्क डांबरी रस्त्याच्या मधोमध आरामात चालत होता. वाघाचा रुबाब इतका की मागे वाहन असूनही त्यानं आपली चाल बदलली नाही. वाघ अगदी गाडीच्या हेडलाईटच्या समोर चालत असल्यानं वाहन चालकांची समोर जाण्याची हिंमतही होत नव्हती. वाघाच्या भीतीपोटी वाहन चालकानं गाडी सुरक्षित अंतरावरच ठेवली आहे. या घटनेनंतर वनविभागानं स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात पुढचे महत्त्वाचे अपडेट्स आकांक्षासोबत पाहत राहा एबीपी माझा. रत्नागिरीत बैलगाडी शर्यत पार पडली. दळवटणे गावात जोलाई देवाच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध ठिकाणांवरून हौशी बैलगाडा मालक हे स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. तर ही शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथल्या पाझर तलाव परिसरामध्ये साकारलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उत्साहामध्ये पार पडला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेमधून या परिसराची दखल घेण्यात आली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता धार्मिक स्थळांना देखील बसू लागलाय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे रायगडमधील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरातील महाप्रसादामध्ये सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक राजकारणाचे पडसाद आता भंडारा जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेत. गेल्या 15 दिवसांपासून गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत आणि त्यामुळे गावकऱ्यांनी हातामध्ये कुऱ्हाड घेत झाडं कापण्यास सुरुवात केली आहे आणि याचा फटका आता पर्यावरणाला देखील बसतोय. बेळगावच्या खानापूर तालुक्यामध्ये बस अपघाताची घटना घडली आहे. नंदगड इथं कारला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्यालगतच्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातामध्ये बसमधील प्रवासी, चालक आणि कंडक्टरसह एकूण 15 जण हे जखमी झालेले असून काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. जखमींना तात्काळ खानापूर आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं असून बीडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिरामध्ये बंदी असताना देखील झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी सपत्नीक दर्शन घेतल्याप्रकरणी आता चौकशी होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मंदिर परिसरामध्ये काम सुरू असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी दर्शन बंद ठेवण्यात आलंय. मात्र या बंदी दरम्यान दुबे यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्यामुळे वाद निर्माण झालाय. नेमकी परवानगी कोणी दिली याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले असून प्रांताधिकाऱ्यांकडून याबाबत अहवाल सादर केला जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये मेढा, रानघेघर, करंदीदरे या भागामध्ये काल गारांसह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचं नुकसान झालंय. तर आंब्याला आलेला मोहर हा देखील उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. प्रशासनानं नुकसानीची दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. मीरा भाईंदरमधील अमर पॅलेस परिसरामध्ये एका उपहारगृहावरती गुजराती भाषेमध्ये फलक लावण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. ही बाब निदर्शनास येताच मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत आंदोलन केलं. महाराष्ट्र व्यवसाय करताना मराठी फलक लावणं हे बंधनकारक असल्याचं सांगत मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित गुजराती पाटीवरती काळं फासून निषेध व्यक्त केलाय. मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देखील यावेळी मनसेकडून देण्यात आलाय. ज्वारीचे हे असं नुकसान भरपूर झालेलं आहे. गव्हाचं नुकसान झालंय, हरभऱ्याचं झालंय, वाळवण वाळत घातलेली डायरेक्ट आमची ती भिजून गेली सगळी. चाऱ्याचं नुकसान झालं. तर यात सर्व आता सरकारनं जरा लक्ष घालून आमच्याकडं तात्काळ मदत द्यावी आम्हाला. तर तहसीलदारांना पाठवून देऊन आम्हाला आमचं नुकसान भरपाई तात्काळ मिळावी आम्हाला. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावरती आणि छोट्या व्यवसायांवरती होऊ लागलाय. कोळशांच्या किमतीमध्ये देखील 4 ते 5 रुपयांनी वाढ झालेली असून मागणीमध्ये देखील 30% जास्त वाढ झाली आहे. हॉटेल, चहा, वडापाव हॉटेल चालकांना सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये लागत असल्यामुळे 30 रुपये किलो कोळसा सध्या 35 रुपये किलो दरानं विकला जातोय. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता धार्मिक स्थळांना देखील बसू लागलाय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे रायगडमधील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरातील महाप्रसादामध्ये सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक राजकारणाचे पडसाद आता भंडारा जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेत. गेल्या 15 दिवसांपासून गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत आणि त्यामुळे गावकऱ्यांनी हातामध्ये कुऱ्हाड घेत झाडं कापण्यास सुरुवात केली आहे आणि याचा फटका आता पर्यावरणाला देखील बसतोय. रत्नागिरीत बैलगाडी शर्यत पार पडली. दळवटणे गावत जोलाई देवाच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध ठिकाणांवरून हौशी बैलगाडा मालक हे स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. तर ही शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथल्या पाझर तलाव परिसरामध्ये साकारलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उत्साहामध्ये पार पडला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेमधून या परिसराची दखल घेण्यात आली. वेबसाईट, YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. दुबईतल्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानांच्या सेवा रद्द. दुबई हवाई वाहतूक प्राधिकरणाचा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून पावलं. युद्धाचा आज 17वा दिवस. इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवरती आतापर्यंत 700 क्षेपणास्त्र आणि 3600 ड्रोन हल्ले केल्याचा इराणचा दावा.